ऍप प्लीज प्लीज. जय श्री महाकाल सगळ्यांना. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी नम्रता तुम्ही स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे नम्रताच ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. तुम्हाला माझ्या मागचं बॅकग्राऊंड वेगळंच दिसत असेल. सो आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे आपण खूप चिल आणि मस्त 1.5 डेचं आउटिंग करणार आहे. कुठे काय थोड्या वेळातच तुम्हाला दाखवते. इथलं इंटिरियर ॲम्बियन्स खूप छान आहे. सो बघण्यासाठी स्टे ट्यून गाईज. पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनला आणि इथूनच आम्हाला ट्रेनचं रूट पण दिसतंय. सो रात्रभर झुकडूक झुकडूक आवाज येणार आहे. स्टेडियम गाईज. डोंगरांमध्ये हे फार्म हाऊस आहे जिथे आपण आलेलो आहोत. कसं आहे काय थोड्या वेळा दाखवतेस. तिथे वॉटरफॉल आहे आणि स्विमिंग टँक आहे छोटासा आपल्यासाठी. आणि वारली पेंटिंग दिसत असेल तुम्हाला. खूप ऑथेंटिक असं इंटिरियर आहे इथलं सगळं. सो थोड्या वेळात मी पूर्ण एक्सप्लोअर करते. आता जस्ट आम्ही पोहोचलोय. सो स्टे ट्यून गाईज. सो फायनली मागे माझ्या सगळी गँग आहे आणि इकडे आहे मस्त वॉटरफॉल, स्विमिंग आणि ह्या आमच्या गाड्या. खूप छान व्ह्यू आहे आणि खूप मोठा आहे. दिसतच असेल तुम्हाला. आणि हा आहे विला. बदामाचं झाड आहे इकडे. बॅकेटला काही एवढं नाही. इथली स्पेशल गोष्ट अशी आहे की हा जो डोंगर दिसतोय ना समोर, इथून आपण ट्रॅकिंगला जाऊ शकतो. आणि ह्या डोंगरावरनं आपल्याला अख्खा लोणावळा दिसतो. म्हणजे पूर्ण लोणावळा आपण एक्सप्लोअर करू शकतो. हे पण मी तुम्हाला दाखवेलच उद्या सकाळी ट्रॅकिंगला जाऊन. सो त्यासाठी स्टे ट्यून गाईज आणि ब्लॉगला प्रेम देत राहा. सो ही जेवणाची सोय आहे. व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी असे 2 सेक्शन आहे तिथे. आता कर. सो इथे आमचा कुक चिकन मॅरिनेशन करत आहे. तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही याला हायर करू शकता. अच्छा तुला काय होतंय? जाऊ दे ना. नको पण स्वच्छ पाहिजे सर. ते त्यांना फील घेऊन खायचं. माझ्या कामाच्या मध्ये येऊ नका कोणी. आता सांगतो. ओके. आमचं खूप जरा चिडलाय. हा आमचा व्हेजचा कुक नाही, नॉनव्हेजचा आहे. आमचा व्हेज वाला वेगळा आहे. ओके तूच मॅरिनेशन कर. पनीर का हॅलो डायरेक्ट हायर. ब्रो मेरा नहीं
जजमेंट घ्या मग नॉर्मल जजमेंट घ्या फक्त पाण्याचं नाही. लक्ष्मी आली का? तिला काय फिल्डिंगला ठेवलंय का? खूप छान व्ह्यू आहे आणि खूप शांतता आहे, पीस आहे. आतमध्ये आमच्या संध्याकाळची तयारी चालली. हा हॉल आहे आणि इथे किचन. सो इथे सगळेजण मॅरिनेशन आणि हॅलो हाय गाईज. नमस्कार काय हॅलो सर. हा रूम पॅक गर्ल्स रूम. मग अशी चिकन होतं, आता पनीर मॅरिनेशन चाललंय. कुक हार्ड आहे ब्रो आम्हाला. एकदम टेक्निक आहे सगळ्या गोष्टींची. प्रोमॅक्स तुम्ही खरंच हायर करू शकता कुठं जायचं असेल तर. नो डिस्काउंट अवेलेबल. डिस्काउंट फक्त आपल्या माणसांना. ओके, डिस्काउंट फक्त आपल्या माणसांना आणि तो सगळ्यांना आपलंसं करतो, त्यामुळे काळजी नका करू. मस्त है ये वाला, खुला खुला है. हाँ. बाकी मैम मैं बोल रही हूँ सब ऐसे चिपक चिपक के ही रहते हैं. काय हे बघ इथं पाय ठेव खाली पाय हात धर पायऱ्यापर्यंत पायऱ्यांपर्यंत. अरे फुल पिच असेल. अरे काय ये खाली बॉडी बिल्डर. पाय ठेव पाय पाय टेको अगं नाही होत काय. पाय टेको. अरे इथं पाणी येते. हा तसं धर. हा जा खाली एकदम खालच्या पायरीवरनं पाय टेको. बस का झालं? पुरला का पाय? चल. सो विलाच्या बाहेर आल्यानंतर हा असा इकडे व्ह्यू आहे आणि मला एक रील शूट करायची आहे. सो मला त्या काड्या हव्यात म्हणून मी ते घ्यायला चालली आहे. मला पूर्ण माझं मुंबईचं फील येतं आहे. आम्ही जिकडे राहायचो तिकडे असंच असायचं. सो मी खूप मिस करते मुंबईला. आणि हे जवळपास मुंबई लोणावळा म्हणजे थोडं मुंबईच्या जवळच येतं, त्यामुळे सेमच पडतं. तिकडे तो झाड दिसतं, तिथे रेल्वे ट्रॅक आहे आणि पूर्ण असं ओपन आहे. आणि हा विला खूप शांततेत आहे असा. आजूबाजूला कोणीच नाही आहे, घरंसुद्धा नाही आहेत आणि सगळा मोकळा स्पेस आहे. स्टे ट्यून गाईज. बॉल आमचा बाहेर गेला आहे पुलाच्या आणि शोधायला आलेत ते सर. सो मला माझ्या काड्या भेटल्यात, त्या सरांनीच मला तोडून दिल्या. हे दिसत आहे पण हे खूप खाली घट्ट आहे, तुटत नाही. चलो Go!
अरे काय करताय? वर जाऊन बसायला मजा सो ह्या व्लॉगची एंडिंग आपण इथेच करूया, कारण की हा व्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळे याचे 2-3 पार्ट तरी येतीलच. सो कोण पडलंय, काय लागलंय आणि किती लागलंय हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्येच कळेल. सो नेक्स्ट व्लॉग पण नक्की बघा, 2-3 दिवसात अपलोडच होईल आणि ह्या व्लॉगला पण खूप प्रेम द्या. सो भेटू परत नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.